शहरातील पाणी प्रश्नावरून राजकीय वातावरण तापले असून पालकमंत्री संजय शिरसाट यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटावर टीका करत वस्तुस्थिती न पाहता आंदोलन करू नये असा सल्ला दिला होता। तसेच गुढीपाडव्याला शहरात पाणी सोडण्यात येणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। यावर प्रत्युत्तर देताना शिवसेना ठाकरे गटाचे निलेश सोनवणे यांनी एमसी न्यूजशी बोलताना स्पष्ट भूमिका मांडली। गुढीपाडव्याला पाणी देणार असाल तर तेच पाणी येत्या 6 तारखेपासून का देऊ नये? नागरिकांना सणाची वाट पाहावी लागणार का असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। उबाटा गटाने आंदोलन करण्यापेक्षा हायकोर्टामध्ये जाऊन उभं राहावं। त्या ठिकाणी पाणी पुरवठ्याच्या संदर्भामध्ये काय परिस्थिती आहे किंवा काय आताचा स्टेटस आहे ते त्यांना कळेल। वस्तुस्थिती न पाहता आंदोलन करून पक्षाच्या कार्यकर्त्यांना वेठी धरायचं काम बंद करा, शहराच्या हिताचं काम करा आणि शहराच्या हिताच्या आड येऊन आमच्यामुळं पाणी आलं असं म्हणायला मोकळे होऊ नका। पाणी गुढीपाडव्याला तिथून सोडल्या जाणार आहे आणि त्याच्यानंतर जे काही ते पाईपलाईन मध्ये घाण असते, कचरा असतो, ते निस्तारायला थोडा टाइम लागतो। ते झाल्याबरोबर पाणी या नक्षत्रवाडीच्या ह्याच्यात संमती येईल आणि त्याच्यानंतर शहराला पाणी पुरवठा सुरळीत होईल। सन्माननीय पालकमंत्री साहेब, आजच एमसीएन न्यूजच्या माध्यमातून आपली बाईट ऐकली। येणाऱ्या 6 तारखेच्या घडाफोडो आंदोलनाविषयी आपण जी बाईट दिली, 19 तारखेला म्हणजे गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आपण या बजाजनगर वासियांना, एमआयडीसी वासियांना जे पाणी देणार आहात, खरंच खूप चांगलं वाटलं। परंतु आमची आणि सर्व या बजाजनगर वासियाची एकच विनंती आहे की येणाऱ्या घडाफोडो आंदोलनाच्या दिवशी जर आपण तेच पाणी 6 तारखेला दिलं तर खूप चांगलं होईल, जेणेकरून मी स्वतः प्राध्यापक निलेश सोनवणे व सर्व मायबाप जनता आपलं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी स्वागत करू आणि आम्हाला कोणत्याही पक्षाला किंवा कोणत्याही व्यक्तीला वेठीस धरण्याचा आमचा प्रयत्न नाहीये। फक्त जनतेला पाणी मिळावं या उद्देशानं आम्ही हे आंदोलन करतोय आणि जनतेला पाणी मिळालंच पाहिजे। आपण तो शब्द देताय पण तो 6 तारखेला द्यावा, जेणेकरून आम्ही सुद्धा आपले आभारी राहू।